तर गाईज आज माझ्याकडे ना म्हणजे काहीच कंटेंट नाही आहे आणि गोष्ट कशी झाली माहित आहे का? हे बघा आमच्या घराचं काम चालू आहे हा तिकडं आणि आम्हाला झोपायलाच जागा नाही आज. काय रे? आम्हाला झोपायला जागा नाही. अख्खा घरात सगळा म्हणजे माती भीती पडेल आहे. हा तर आता तुम्हाला दाखवतो हा. आम्हाला म्हणजे जागाच नाही झोपायला जातात काय सांगू यार. हे अशी गमत आहे आणि हे बघा हे पूर्ण माती म्हणजे हे झालाय. अशा प्रकारे आपला घर हा होता आपला भंगार घर त्याचं आपण आता नवीन बनवायचं आहे. आता तुम्हाला मी एकदम चांगला दिसत असेल ना मित्रांनो. तर आयला नाही करता बराच काम केलं आहे रे आज. बराच म्हणजे भरपूर काम केलं आहे. तर मित्रांनो अशी आमची आहे कहाणी. आम्ही झोपत होतो इथं पण सगळेकडे वला वला है. हाँ अभी वला वला हो गया है ना. तो गाईच क्या बताओ अभी मैं. आता आम्हाला आलाय टेन्शन का झोपायचा तरी कुठं. बाहेर बाबा 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 थंडी खतरनाक. ये हमारे इधर की कुत्ती है छोटी सी. जेवायचं लागल ना चाय शिपत. अरे भाई आता मरतू माहित काय याच्या वायरीचा ना भाई बोर्डर डायरेक्ट. प्लास्टर केला तर जाम भारी दिसेल ना निशांत है. हां प्लास्टर आता करता तर हाच. भूक तर लागले भाई काय करशील आता. उभेन उभेन भाई जेवायला लागलाय. उद्याला इकडची माती काढून घ्यायला लागेल. ही आहे हे उद्या आखी माती काढून होईल कदाचित असं मला वाटत आहे. कारण की आज एवढा झालाय म्हणजे उद्याला होलच सगळा. बघू शकता मित्रांनो असं आमच्या घराचं काम चालू आहे. तुम्हाला असं वाटत असेल म्हणजे सचिनने बंगला बांधा घेतला तर आपली बंगला बांधाची लायकी नाही. आपल्याने जेवढा होतं तेवढा आपण करतो. प्लास्टर मारू एवढा लायकी आहे माझी. कसं आहे आमच्या घरी कोणीच कमवत नाही. फक्त मी एकटाच कमवतो. पैसे दिसतो फक्त मी एकटाच कमवतो मित्रांनो. त्याच्यामुळे मग ना जरा कसं आहे आता सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो ना. बरोबर का नाही. तुम्ही करता का नाही सगळ्या गोष्टींचा विचार एकदा नक्कीच सांगा. असे आता काम आहे. चला गाडी पण लावली आपली तिकडे दिसतच असेल तुम्हाला. आता घेऊ झोपून मारू देस. खूप दमलेलो पण आहे आज. आणि सॉरी माझ्याकडे आज काही कंटेंट नव्हता व्हिडिओ बनवण्यासाठी. तर सगळ्यांनी मला माफ करायचं आहे. आणि आता मी जेवतो. आपण बाहेर इस्तो पेटवायचे काय रातभर त्याच करू भाई. नाही तर ना आपल्याला तकवाच नाही ना. इस्तो पेटवू काय करू. इस्तो पेटवू माहीत काय इस्तो पेटवून तसे बाहेर तिथंच म्हणजे आथरू बिथरू कुठं तरी देव ताणून हिव लागला का उठून शेकायचं आणि डबल झोपायचं. असं आमच्याकडे म्हणजे गावाला मित्रांनो तुम्ही जर शहरात कदाचित बघत असाल ना तर आमच्याकडे गावाला असंच राहतात. आम्ही जेव्हा लहान होतो ना म्हणजे आमचे आजोबा आजी होते. आता तर नाही आहेत ते पण जेव्हा म्हणजे आधी होते ना तर आम्ही काय करत होतो माहीत. तेव्हा ना आजी आजोबांच्या जवळ झोपायचं ना आम्ही. मग आजी आजोबा असं शेकोटी पेटवत होते बाजूला आणि तिथेच झोपायचा. आणि मग रात्री थंडी वाजत असली ना का मग उठायचा शेकायचा परत झोपायचा. अशी गंमत होती. तर चला हे बघा आमच्या इथले कुत्रे कसे आहेत. बरं अंगावर उडतात काय. अरे भाई ये देखो कैसा. अरे इकडे बाय इकडे बाय इकडे बाय एक काळे इकडे बाय इकडे वरतं बाय. बघू शकता अशी आमची आहे कुत्री. आता बघा आम्ही तिकडे जाऊन तिकडं तिला बोलवलं ना का लगेच. आता बघा इकडे बोलवलं तर इकडे लगेच येईल. हां एकदम खतरनाक कुत्री आहे. आता बघा हां तिकडं आहे ते. आता फक्त यू यू केला का लगेच येईल. यो यो अरे साला मेरा पोपट कर दिया. ती दूध पाजत आहे ना तिच्या पिलांना. आता बघा नाही आता येईल हा. बघू शकता कशी उडली काय लगेच वरतं ना. मला ही जाम कुत्री आवडते. ही तिची पिल्ला आहेत हा का ही दोन आहेत ती. हे बघा परत दूध पाजायला लागली. तुमच्या घरी आहे का नाही कुत्री नक्कीच कमेंट करून सांगा. अय भाईंनी जुगाड करा घेतला झोपायला. बेकार ना भाईंचा काम आहे.
आता काय करतो, जागा नाही तर झोपायला तर जागा करायला लागलच ना. बेकार व्हायचं काम आहे. चला आता जुगाड करू का नाही.